आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस. तर आजचा कलर ब्ल्यू आहे, म्हणजे निळा कलर. तर इथं बघा आमच्या देविका आणि खुशी आणि आमचं समर्थ या ठिकाणी छान असं दांडिया खेळण्यासाठी तयारी केली होती. आमच्या देविकाला तर थोडंसंच फक्त गाणं लागायचंच काम बाकी राहतं, की लगेच तिचा अंग हलतो. माझ्या गरबा क्वीन कशा दिसत्या आणि आमचा हा गरबा किंग तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. समर्थ बघा आधी तो काही येत नव्हता, रडत होता, पण आला थोडासा दिसला तुम्हाला पण कॅमेऱ्यामध्ये. तर मग आम्ही चाललो होतो आता गरबा खेळायला. तर आज मी चालले होते गाडीवर. त्यांना म्हटलं चला आपण आज पोरीला घेऊन दर्शन करून घेऊन या आणि आज त्यांना आपण थोडंसं खेळणीमध्ये म्हणजे पाळण्यामध्ये ती पण बसून घेऊया, कारण नंतर खूप गर्दा होतो. तर मग आम्ही आलो, अगोदर देवीचं दर्शन ते केलं. समर्थ आमच्यासोबत आला होता, त्याची मम्मी नंतर येणार होती. तर त्याला म्हटलं चल गाडीवर, त्याला गाडीवर यायचा खूप नाद आहे. तर म्हटलं ठीक आहे चल. तो आला तर सगळीकडे बघूच लागला तो काही असं काय आहे म्हणून. मग आम्ही दर्शन केले, मुलींना ते पाया पडून घेतलं आणि तिथं मग छान फोटो ते काढून घेतले. नंतर म्हणलं चला तुम्ही आज गरबा खेळण्यासाठी घागरे घातले, म्हणजे छान तयारी केली ना, तर तुम्ही गरबा खेळा. तर आमची खुशी तर छान डान्स करू लागली. आमचा समर्थ तर नुसतं बघूच लागला की हे काय करताय असं म्हणून. तर मग आमची देविका पण बघत होती. देविकांना असं घरी गाणं लागली की डान्स करते आणि इथं घेऊन आल्याने तर काही डान्स करत नाही, काय माहिती तिला काय होत होतं. मग आम्ही तिथं खूप आवाज येऊ लागला. तर म्हटलं चला तुम्ही तुम्हाला मी गाड्या खेळायला म्हणजे गाडीमध्ये बसवते. तर मग इथं समर्थ खुशी आणि देविका गाडीमध्ये बसली होती आणि मग त्यांना खूप मजा येत होती. आणि यायच्या टायमाला म्हणजे नंतर ना आमचा समर्थ काही गाडीच्या खाली उतरतच नव्हता, त्याला तीच गाडी पाहिजे होती. तर मग त्याला नाद लावण्यासाठी मग आम्ही दुसरीकडं घेऊन गेलो. लगेच मग त्याच्या मम्मीचा फोन आला म्हणून मी त्याला त्याच्या मम्मीकडे द्यायला गेले. तर मी तुम्हाला दाखवते आमच्या इथं जत्रा, थोडक्यात जत्राच म्हणा. तर बघा किती छान वाटतं. तर हे 2 वर्षापासूनच चालू झालं, अगोदर नव्हतं. म्हणलं ह्या वर्षी पण खूप पाऊस चालू होता जोराने, ह्या वर्षी चालू होतं का नाही की, पण ते पण आजपासूनच चालू झालं. आणि मग आज देविकाच्या पप्पाला म्हणलं चला आपण पाळण्यात बसू. तर तिचे पप्पा अगोदर नाही नाही म्हणत होते, पण मी भांडण करून त्यांना बसवलंच. मला ते तरी पण खूप चिडचिड करत होते, पण मला तर काही बोलून दाखवत नव्हते, शांत बसले होते. आणि नंतर मग ते घाबरत होते. आमची देविका पण घाबरत होती, पण खरंच ना खुशीला तर खूपच मजा येत होती. आमची खुशीनं खूप मजा करत होती. वरती गेली ना मोठ्यानं वरडायची आणि देविका म्हणत होती मम्मी ही मला भीती वाटते. मग तिला मला थांबायचं का, तर नाही म्हणत होती थांबायचं नाही. मग नंतर जरा स्लो चालत होता तेव्हा तिला बरं वाटलं. देविकाचे पप्पा पण घाबरले होते, मला तर मी पण घाबरले होते. गेल्या वर्षी ना मी मोठ्या पाळण्यात बसले होते, मला ना खूप भीती वाटत होती. माझी मैत्रीण होती माझ्यासोबत बसले, तिला माहिती माझी गेल्या वर्षीची गंमत कशी झाली होती. तर तिने जर माझा हा व्हिडिओ बघितला ती मला नक्कीच काहीतरी कमेंट करेल. आणि मग ठीक आहे मला चला मोठे नाही पण छोटे तरी पाळण्यात बसू, कारण बसायचं तर होतं, मनात तर होतं बसायचं, पण मनात भीती पण होती बाबा कसं होईल काय होईल. पण त्यांना म्हटलं तुम्ही माझ्यासोबत बसलं ना जरा भीती कमी वाटेल. तर मग देविकाची खुशीची पण मजा झाली आमच्यासोबत. वरती गेलं ना तेव्हा काही वाटत नव्हतं, जेव्हा वरून खाली येतं ना तेव्हा खरंच खूप भीती वाटते. तुम्हाला पण असं होतं का, तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मग इथं बघा तुम्ही पाठीमागचं खूप वातावरण म्हणजे पाठीमागचे पाळणे वरती गेलं खूप छान वाटत होते. तर मी तुम्हाला दाखवते. आणि वरती गेलं ना थोड्या वेळ थांबलं होतं, म्हणलं आता आम्ही अडकून बसलो, काय की आमची देविका म्हणत होती मग मी हे खबर थांबलो, म्हणलं आपण अडकून बसलो. तर बघा मी तुम्हाला दाखवते पाठीमागचं किती छान वाटत होतं. लाईटिंग ते होती ह्या वर्षी, त्यामुळं खरंच खूप छान वाटत होतं. आणि मग आम्ही खरंच खूप एन्जॉय केलं. तर नंतर म्हणलं करता येईल, पण तेव्हा ना खूप गर्दी होती आणि लेकरांना घेऊन असं बसवता पण नाही येणार. तर म्हटलं चला आजच आपण बसून घेऊया, तर नंतर बघून घेऊ. तर मग आम्ही वरतीच अडकून बसलो होतो, तरी 5-10 मिनटं बसलो होतो, कारण खालचे जे अगोदर बसले होते त्यांना उतरत होते. तर हे बघा वरतून किती भारी वाटत होतं. आणि आमच्या देविकाला म्हटलं होतं तू सारखं बटरफ्लाय करत होतीस ना, तू आज बटरफ्लाय झाली, म्हणलं तू हवेमध्ये उडत आहेस. आमची देविका पण म्हणते हो. आणि मग देविकाच्या पप्पाला मी बोलत होते तुम्ही मला आता घरी गेलो बोलणार तर नाही, म्हणजे रागवणार तर नाही ना मी तुम्हाला असं बळजबरी बसवलं म्हणून. तर ते मला फक्त चेहऱ्यावर स्माईल दाखवत होते की मनात त्यांच्या खूप भीती होती. तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत असेल की देविकाचे पप्पा मनातून किती घाबरले आणि वरून फक्त स्माईल दाखवतात. आमची देविकाची तर बघा खूप नाटके चालू होती. वरती गेली की वरडायची आणि खाली आली की शांत बसायची. आणि आमच्या खुशी तर सांगायचंच नव्हतं, सगळ्यात जास्त ना खुशीनेच एन्जॉय केला. तिला मजा येत होती, घाबरत नव्हती लहान असून, आणि आम्ही मोठे असून आम्हाला भीती वाटत होती. तर ठीक आहे, अशा प्रकारे आम्ही राजपाळणा म्हणा, तुम्ही इकडं काय म्हणतात तर सांगा. तर मग नंतर बघू शकतात हे खूप सारे पाळणे होते, जहांजीचा होता, खूप प्रकार होते, नाव सांगता नाही येणार. तर
त्याच्यात बसायची तर काही हिंमत. रात पाळणे खेळल्यानंतर मुलीला आणि देविकाच्या पप्पाला घरी पाठवलं. म्हणलं तुम्ही घरी जा, आम्ही अर्ध्या तासानंतर लगेच येते, कारण 11 वाजेपर्यंत चालू राहतं आणि वाजले होते 10:30. म्हटलं मला अर्धा तास जाऊ द्या. तर अर्धा तास गेले आणि मग तिथं आम्ही गरबा खेळला. तर तुम्हाला बोलले होते मी आमच्या इथला गरबा दाखवते. इथं ते गाणे सेट नाहीत, तर जसे गाणे लावतात तसंच माणूस इथं गरबा खेळतो किंवा डान्स करतो. त्यामुळं जर गाणे चांगले असले तर तसंच माणूस गरबा पण खेळत. ते आमच्या कॉलनीच्या ताईनं मला खूप हसत होत्या. मला मग तुझ्या अंगातच येतं. म्हणलं वर्षातून फक्त 9 दिवस राहतात अंगात काढायला, त्यामुळं मग 9 दिवसच एन्जॉय करून घ्यायचं. तर खरंच खूप छान वाटतं ही 9-10 दिवस ना. तर अशा प्रकारे आम्ही गरबा एन्जॉय केला. तुमच्या इकडं असतं का असं काही, तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या सप्तशृंगी माता सगळी इच्छा पूर्ण करो. तर चला आता मी माझ्या व्हिडिओला इथंच एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा या आमचे कॉमेडी 3 कलाकार कसे दिसत आहे, म्हणजे आमचे क्यूट 2 छोट्या राणी आणि एक छोटा राजकुमार, तर कसे